नमस्कार मित्रांनो, मी शिवम आणि तुमचं एक्सप्लोर विथ शिवमध्ये मनापासून स्वागत आहे. आज आपण निघालोय महाराष्ट्रामधील एक अशा निसर्गरम्य आणि फार कमी लोकांना माहीत असलेल्या कर्जतमधील धबधब्याच्या सफरीवर, ज्याचं नाव आहे मोहिली वॉटरफॉल. चला तर सुरू करूयात निसर्गाला पुन्हा एकदा नव्यानं अनुभवण्याचा आजचा हा सुंदर प्रवास. या पायवाटेवरती टाकलेलं प्रत्येक पाऊल निसर्गाच्या अगदी जवळ घेऊन जात आहे असंच वाटत आहे. दोन्ही बाजूला पसरलेली ही हिरवाई आणि समोरची शांत वाट यापेक्षा दुसरा सुंदर प्रवास असू शकत नाही. ही पायवाट फक्त धबधब्याकडे जात नाही, तर ती मनाला अगदी निसर्गाच्या जवळ घेऊन जात आहे. वाटेवरची फुलं आणि झाडांवरची फळं सांगतात, निसर्ग देतच राहतो, फक्त त्याच्यावर प्रेम करायला शिका. आजूबाजूची हिरवळ, फुलांचा सुगंध आणि पक्ष्यांचा किलबिलाट आवाज यापेक्षा सुंदर दुसरं काहीच असू शकत नाही. सह्याद्रीचं खरं सौंदर्य अनुभवत या छोट्याशा प्रवासामध्ये आपण येऊन पोहोचतो सह्याद्रीच्या कुशीतून कोसळणाऱ्या या मोहिली धबधब्यापर्यंत. सह्याद्रीच्या कुशीतून कोसळणारा प्रत्येक धबधबा फक्त पाणी नसतो, तर निसर्गाने लिहिलेली एक फार सुंदर कविता असते. प्रत्येक मोठी नदी या छोट्या छोट्या प्रवाहामधून जन्माला येत असते. आकाराने लहान पण मनाला शांत करणारा निसर्गाचा हा चमत्कार. प्रत्येक थेंबात दडलेलं असतं निसर्गाचं सौंदर्य. या धबधब्याकडे पाहून असंच वाटतं की लहानसा धबधबा, परंतु आनंद मात्र अफाट. काही ठिकाणं नकाशावर नसतात, परंतु ती कायमची मनामध्ये घर करून जातात. प्रत्येक छोटा धबधबा म्हणजे सह्याद्रीचं हसणारं हे रूप, जिथे पाण्याचा प्रत्येक थेंब मनाला नव्याने जगायला शिकवतो. या वाहणाऱ्या पाण्यासारखं आयुष्यही सतत पुढे जात राहतं. थांबायचं असेल तर अशा सुंदर क्षणांसाठी. सह्याद्रीचं खरं सौंदर्य शब्दात नाही मावत, ते फक्त डोळ्यांनी पाहायचं असतं आणि मनाने अनुभवायचं असतं. मोहिली धबधबा फक्त एक पर्यटन स्थळ नाही, तर शांतता शोधणाऱ्या प्रत्येक मनाचं एक छोटंसं घर आहे. मित्रांनो, प्रवास संपतो, पण निसर्गाने दिलेली शांतता, निसर्गाने दिलेला सह्याद्रीचा आनंद हा कायम सोबत राहतो. चला तर मग पुन्हा भेटूयात सह्याद्रीच्या नव्या साहसात. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय, जय शंभूराजे.